नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकणार आहोत। धड्याचे नाव आहे शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र। तर मुलांनो, समजा तुमच्या गावात एक रोज भांडण होत आहे। लोकांना तिथे सुरक्षित वाटत नाही। शेतकरी शेती करू शकत नाही, गरीब लोकांवर अन्याय होतो। अशा ठिकाणी तुम्हाला राहायला आवडेल का? तर नक्कीच नाही। अगदी अशीच परिस्थिती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात होती। आज आपण जाणून घेणार आहोत त्यावेळेचा महाराष्ट्र कसा होता, लोकांचे जीवन कसे होते, शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केले। चला तर मग पाहूया शिवाजी महाराजांना का आपण आठवतो। तर विद्यार्थ्यांनो, आपण दरवर्षी शिवजयंती साजरी करतो, महाराजांची गाणी लावतो, पोवाडे गातो आणि फोटोला हार घालतो। तर शिवाजी महाराजांना एवढा सन्मान आपण का देतो? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर कारण शिवाजी महाराज एक शूर योद्धा होते, त्याचबरोबर लोकांचे रक्षण करणारे राजे होते। समजा तुमच्या शाळेत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांची काळजी घेतात, त्याचबरोबर तुम्हाला छान असे शिकवतायत, तर तुम्हाला कसे वाटेल? छान वाटेल। तसेच शिवाजी महाराज संपूर्ण जनतेची काळजी घेत होते आणि त्या काळातील राजे शिवाजी महाराजांच्या काळात जन्मले तो मध्यम युगाचा काळ होता। त्या काळात अनेक राजे होते, पण ते सर्व चांगले नव्हते। अनेक राजे फक्त स्वतःच्या सुखासाठी जगत होते, त्यांना प्रजेची काळजी नव्हती। उदाहरणार्थ समजा तुमच्या शाळेत मॉनिटर आहे आणि तो स्वतःच खेळत बसतो, विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत, वर्गात कायम गोंधळ चालू असतो। तर तुम्हाला ते आवडेल का? चालेल का? तर नक्की नाही। तर तसेच राज्यातही चालू होते, काही राजे त्यांचा फायदा करून घेत होते आणि जनतेकडे दुर्लक्ष करत होते। तर हा गोंधळ संपवण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे ठरवले। तर स्वराज्य म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल। स्वराज्य म्हणजे स्वतःचे असे राज्य, स्वतःचे असे शासन, म्हणजे स्वतःचे नियम तिथे लागू होणार असे। तर आपल्या लोकांमध्ये आपल्या हिताचे, आपल्या न्यायाचे राज्य तयार व्हावे, महाराष्ट्राची अवस्था चांगली व्हावी असे शिवाजी महाराजांना वाटत होते। त्या काळी महाराष्ट्रावर अहमदनगरची निजामशाही व विजापूरची आदिलशाही हे राज्य करीत होते। दोघांमध्ये सतत युद्ध होते। युद्ध झाले की सर्वात जास्त त्रास कोणाला होता? तर गरीब लोकांना। आता समजा दोन मुले भांडत आहेत आणि त्यांच्यामध्ये मध्ये बसलेल्या मुलांचं नुकसान होत असतं। म्हणजे दोन मुलं भांडत आहेत आणि त्या वर्गातली मुलांना जर दोघं भांडले तर काय होणार? शिक्षक त्यांनाच सर्व मुलांनाच ओरडणार की तुम्ही खूप दंगा करताय। म्हणजे दोघांमुळे काय होणार? इतरांचंही नुकसान होणार। तसेच दोन राजांमुळे काय होत होतं? इतर लोकांचे खूप नुकसान होत होते। तर त्या काळात शेतं जळत होती, गाव उद्ध्वस्त होते, लोकांना अन्न नीट मिळत नव्हते, सुरक्षितता नव्हती, अन्याय वाढला होता। अशी परिस्थिती असतात लोक आनंदी कसे राहतील? वतनदार तिथले गावाचा काही भाग आणि म्हणजे वतनदारांकडे काही गावाचा भाग होता आणि ते लोकांच्या भल्यासाठी काम करत नव्हते, ते एकमेकांशी भांडत होते। त्यामुळे काय होत होतं? लोकांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली होती आणि ती अस्थिरता, तो अन्याय थांबवण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्णय व लोकांना न्याय देण्याचा निर्णय शिवाजी महाराजांनी केलेला होता। तर समाजाला योग्य मार्ग दाखवावा, लोकांना एकत्र आणावा, हे महाराजांचा उद्देश होता। तर आज या पाठात आपण मध्ययुगीन स्वराज्य, निजामशाही, आदिलशाही, वतनदार, अन्याय, शिवाजी महाराजांचे कार्य हे सर्व पाहिले। स्वराज्य म्हणजे काय? महाराष्ट्रात कोणत्या दोन सुलतानशाही होत्या? लोकांना त्रास का होत होता? वतनदार कोण होते? शिवाजी महाराजांनी कोणते महान कार्य केले? तर या सर्वांची उत्तरे तुम्हाला मिळालीच आहेत। तर शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी खूप वाईट परिस्थिती होती, त्यामुळे त्यांच्या सुरक्षितता नव्हती। त्यासाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचे ठरवले, लोकांना न्याय, सुरक्षा, स्वाभिमान देण्याचे ठरवले। म्हणून आजही त्यांना आदराने छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात। आजचा धडा तुम्हाला समजला असेल अशी आशा करते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा आणि अशा सोप्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।